हे बघा पाटील, रांगडे पाटील, रांगडे पाटील म्हणायचं काय? आमच्या पूर्वजांनी आम्हाला लय भारी नाव दिलंय. त्यापेक्षा भारी संस्कार दिले असते तर उत्तम झालं असतं. नाही नाही, सगळ्या गोष्टी तुम्ही हसण्यावर नेऊ शकता, आम्ही नाही नेऊ शकत आणि आम्हाला चालणारही नाही. ते मुद्द्याचं बोलतो. तुमच्या मुलाला ताबडतोब इथं बोलवून घ्या. त्यांनी केलेल्या कृत्याचा जाब विचारायचा आहे मला. जाब? अहो, आमच्या लेकरांनी जे काम केलंय ना त्याबद्दल त्याचं कौतुक सुद्धा करून झालं आमच्याकडून, आणि तुम्ही कसला जाब विचारताय? आता मला सांगा गुरुजी, आपल्या होणाऱ्या भावी जावयाबद्दल असं कुणी वागतं का? भ्रम आहे तुमचा. माझी वीणा एक वेळ बिन लग्नाची राहील, पण या घरची सून कधीही होणार नाही. आता हा तुमचा भ्रम आहे की नाही? बरोबर का नाही? हे बघा गुरुजी, काय आमची तुमच्याकडं दोनच काम आहे. एक म्हणजे तुमच्या मुलीच्या म्हणजे तुमच्या वीणाच्या नावामाग आमच्या किशा रांगडे पाटलांचं नाव लावून टाका, आणि दुसरं म्हणजे विठ्ठल मंदिराच्या कागदपत्रात तुमच्या नावासोबत आमचं नाव लावून टाका. पाटील, आमचा विठ्ठल आणि माझी वीणा तुमच्या दिवाणखान्यातल्या शोभेच्या वस्तू नाही आहेत. जमणार नाही. ए चुकार काम्या, ए अरे गुरुजी उकळले तिकडं आणि तू काय तिकडं दूध उकळत बसलाय? गारच घेऊन ये. या सुनबाई या. तर गुरुजी, तुमचं विठ्ठल मंदिर आम्हाला कशाला हवंय माहिती आहे मला. आमच्या विठ्ठल मंदिराचा बाजार मांडणार आहात तुम्ही. त्या मंदिरामध्ये काहीतरी अतर्क्य चमत्कार घडवून आणणार, मग त्याचा बबरा सगळ्या पंचक्रोशीत करणार तुम्ही. सगळ्या भक्त भाविकांना तिथं यायला भाग पाडणार आणि सगळ्यांकडून दर्शनाचे पैसे घेणार तुम्ही. पण एक लक्षात ठेवा, माझा पांडुरंग आणि माझ्या वीणाची कीर्तन सेवा दोन्ही शुद्ध आणि पवित्र आहे. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी ते अपवित्र होऊ देणार नाही. आणि तुम्हालाच तुमच्या विठ्ठलाकडे पाठवलं तर अगदी कायमचं. मग हे देऊळ कोण सांभाळेल? माझी वीणा. माझी वीणा माझ्या विठ्ठलाला आणि तिच्या कीर्तन सेवेला तुमच्यासारख्या माणसांचा धक्काही लागू देणार. जेव्हा बघावं तेव्हा त्या वीणाची बाजू घेत असतेस. सारखी सारखी तिची बाजू घेऊ नकोस. अगं, बहीण असली तरी कधी वैरीण होईल ना कळणार सुद्धा नाही. मम्मा, कशाचा काहीही संबंध नाहीये. काय बोलतीयस तू? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, वीणाताई त्या किशाकडे सोड, कोणत्याच मुलाकडे बघत सुद्धा नाही. हो का? तू मला शिकवू नकोस. मला एवढंच कळतं, लोण्याचा गोळा आगी शेजारी ठेवला की तो वितळणारच. रजनी, अगं मुलींसमोर असं बोलताना लाज कशी वाटत नाही तुला? अशा वेळी वीणाच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं सोडून तू त्या परक्याची वकिली करतेस. त्या वीणाला जर लगाम नाही घातला ना आता, तर उद्या ती उधळेल आणि मग मात्र आवरणं कठीण जाईल. म्हणूनच मी हे सगळं बोलतेय. मनोहर, तुझ्या बायकोला जरा समजाव. म्हणाव, तोंडाला जरा लगाम घाला. तिथे तो किशाचा बाप आपल्या मुलाच्या चुकांवरती निर्लज्जपणे पांघरून घालतोय, आणि इथेही माझ्या मुलीने न केलेल्या चुकांवरती अखंड तांडव करते. हे असलं वागणं आणि बोलणं शोभत नाही तुम्हाला. आणि एक गोष्ट निक्षून सांगतो, माझ्या मुलीच्या लग्नाचं जे काय करायचं ना ते मी बघेन. माझ्या मुलीवरती पूर्ण विश्वास आहे. तिच्या लग्नाचं काय करायचं ते मी बघून घेईन. बघ रे बाबा, तुझीच मुलगी आहे, तूच बघ काय करायचं ते. पण वीणामुळे जर उद्या उर्मीचं लग्न रखडलं तर लोक काय म्हणतील याचा विचार केलायस? लोक म्हणतील जिची आई जिवंत आहे तिचं लग्न रखडलंय, आणि बस,
बस. रजनी तू दादा दादा थँक यू. कशाबद्दल? तुला नाही रे, बाईकला. काय आपण गेस्ट हाऊस मधून निघाल्यापासून बाईक इथे थांबेपर्यंत मला असं वाटत होतं की मी एकटाच बडबडतोय. ऍटलीस्ट बाईक तरी होती ऐकायला. अजय, आय एम सॉरी. माझं लक्ष नव्हतं, मी जरा वेगळ्या विचारात होतो. तोच तर लोचा आहे ना, तोच तर लोचा आहे. हवं त्या गोष्टींवरती लक्ष तू देत नाहीस. त्यामुळे होतं काय की योग्य गोष्टींवरती विचार तू करत नाहीस. थँक्स. तू बस क्या. तू भटकलास की तुला लाईन वरती आणणं काम आहे माझं. मग ते आपलं कॉन्सर्ट मधलं गाणं असो किंवा असलं काहीतरी बटत असो. अजय अजय अजय, तुझ्या सल्ल्याबद्दल नाही, तू मला इथे ड्रॉप केल्याबद्दल थँक्स. ब्रो, मी जे बोललो ते लाईटली घेऊ नकोस मॅन. आय एम सिरियस. गावातल्या कुठल्या तरी मुलीच्या आवाजावर कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा नवीन नवीन कॉन्सर्ट्सवर फोकस करू. त्याने तुझा आणि आपल्या सगळ्यांचाच, आपल्या गँगचा फायदा. यू अंडरस्टँड? ओके. यार प्रभास, कब समझेगा तू जिंदगी को? गुड मॉर्निंग माय स्वीट सेस. काय ग, सकाळी सकाळी कोणी तुला अपसेट केलं? तू. मी? मिकी, आज दिवसभरातनं पहिल्यांदा आपण बोलतो. म्हणूनच अपसेट आहे मी दादू. मिकी, काय झालंय मला सांग. दादू यार, तू ऑलरेडी इकडे नाहीयेस म्हणून मी तुला मिस करते. त्यात मी तुला फोन केला तर तू कट करतोस आणि पुन्हा कॉल बॅक पण नाही करत. सॉरी मिकी, सॉरी. चुकलं माझं. पुन्हा असं नाही करणार. तू परत येणार आहेस ना आज? आज नाही, मोस्टली उद्या किंवा परवा. व्हॉट? तू डिरेक्टली एंगेजमेंटला येणार आहेस? एंगेजमेंट कुणाची? कोणाची? प्रभात सदावर्ते, जर आपल्या म्युझिकल दुनियेतनं बाहेर याल का आपण? परवा तुझी आणि तन्वी सरपोतदारची एंगेजमेंट आहे. ए यार दादा, यार 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 प्लीज अपसेट होऊ नकोस. हे बघ, तुला जसं मला मनवता येतं ना तसं मला नाही जमत. सो इट्स बेटर की तू मूड ऑफ नको करून घे. पण मिकी यार, मला नाही करायची एंगेजमेंट. फक्त आत्तू म्हणते म्हणून मी असं. दादू, मी पण तुला तेच सांगतेय. आज तुला काय ते क्लिअरली सांगून टाक, नाहीतर पुढे खूप प्रॉब्लेम होईल. नाही यार मिकी, मला कुणाला नाही म्हणता येत नाही. आणि त्यात आत्तूला नाही म्हणणं म्हणजे शक्यच नाही यार. ठीक आहे, मग साखरपुडा आणि त्यानंतर लग्न यासाठी तयार राहा. ए मिकी, ऐक ना, माझ्याऐवजी तूच सांग ना आत्तूला. मी आज तुला पटवणार. प्लीज 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 मिकी, हे बघ, आत्तूचा मूड बघून ना तिला कन्व्हिन्स करण्याचा ट्राय कर ना. हे बरं आहेस ना दादू? नाही, अजिबात नाही. मग काय करणार? हे दादू, तू एक काम कर. तू ना अननोन नंबरवर ना सरपोतदारांना कॉल कर आणि त्यांना सांग की हे जर लग्न तुम्ही केलत ना तर मुलीच्या आयुष्यात जाम प्रॉब्लेम होते. किंवा काय सांगू शकतोस अजून? मुलाच्या पत्रिकेत दोष आहे असं काहीतरी सांग. नाही, पत्रिका असता करेक्ट ना? हा, त्याच्या पत्रिकेत दोष आहे असं काहीतरी सांग. त्या तो मध्येच काहीतरी रागवतो, मध्येच शांत होतो. तुम्ही हे लग्न केलं तर खूपच प्रॉब्लेम होतील असं काहीतरी सांग. तू ऐक ना, चल बाहेर. माझं तू ऐक, तू ऐक ना प्लीज. ऐक ना अगं, आत्या प्लीज, मी खरंच काहीच नाही केलंय. आम्ही गंमत करत होतो. सोड ना, दुखतंय. शैली, शैली काय झालं? आधी हात सोड तिचा.
तुला चांगलंच माहितीये प्रभासला लग्नात इंटरेस्ट नाहीये ते. कशाला उगाच त्याच्यावर जबरदस्ती करतेस? मिहिर, तोंड बंद आणि नजर खाली. थांब, माझं बोलून अजून झालं नाहीये. तोंड बंद आणि नजर खाली. नजर खाली. एवढंच शोभतं तुला आणि तेवढंच करायचं. आणि काय, शैलजा सदावर्तेला कुठलाही सल्ला देण्यासाठी किंवा प्रश्न विचारण्यासाठी एक वेगळी लेवल यायला लागते. आणि त्या लेवलच्या आजूबाजूलाही नाही असतो. नजर खाली. त्यामुळे यापुढे माझ्याशी बोलताना 1000 वेळा विचार करायचा. किती? 1000. हा? 1000. ऐकून आलं जरा मोठं. 1000 वेळा विचार करायचा. गुड. बघितलं का? बघितलं का कसं बोलते ही माझ्याशी? बाबा, कुणी अधिकार दिला हिला आपल्याशी असं वागण्याचा? कुणी अधिकार दिला? हा? आपण कुणीही प्रभास बद्दल काहीही बोललो तरी हिच्याच मनाचं करते. हळू हळू. आता मी बघतोच त्या प्रभासचा साखरपुडा कसा होतो ना, मी बघतोच आता. तू शांत हो. हे बघ, प्रभासचा साखरपुडा हा शैलजा आणि प्रभास मधला विषय आहे रे. तर आपलं काय घेणं त्याशी? कसं आहे, आपण ना त्या वरातीतल्या घोड्यासारखं राहायचं. म्हणजे जेवढा नवरदेव नटतो तेवढाच तो घोडाही नटतो. 2-3 किलोमीटर फिरतो मिरवणूक मध्ये. मस्त, बस. तुमच्या याच ॲटिट्यूडमुळे आज ही वेळ आली आपल्यावर. मिकी, आय एम सो सॉरी. तुला फोन करायचा राहून गेला ना. हे मिकी, सांग ना काय झालं? आतूने खूप मोठा इश्यू केला का ग? ती ओरडली तुला? आय होप तिने तुला काही शिक्षा दिली नसेल यार. मिकी, बोल ना काय झालंय? तू रिॲक्ट करत नाहीस म्हणजे नक्कीच आतू ओरडली असणार आहे तुला. मिकी, मी तुझ्याशी बोलतोय यार, बोल ना. दादा, आत्या खूप ओरडली मला सगळ्यात समोर. वॉर्निंग पण दिली आहे मला तिने. हॅपी? सो आता मस्त पैकी एन्जॉय कर. आणि हा, तू तुझं दिवाळीचं ऑनलाईन शॉपिंग केलंस की नाही? तुझं कार्ड नाहीये माझ्याकडे, कसं करू? ओके ठीक आहे, मी तुला कार्डच्या डिटेल्स शेअर करतो. नाही नको, तू ये आधी, मग आपण करू शॉपिंग. आय प्रॉमिस यू मिकी, मी लवकरात लवकर घरी परत येतो, मग आपण सगळे मिळून शॉपिंग करूया. नाही, सगळे नाही, फक्त तू आणि मी. ओके, फक्त तू आणि मी. चला, फायनली तू हसलीस. तू लवकर ये, नाही तर परत रडायला सुरुवात करील. मिकी, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. झालं उर्मी? झालं आपलं उद्याचं फायनल आहे ना? येशील ना माझ्या बरोबर? गाशील ना? नाही उर्मी, बघ मला नाही जमणार आहे.
मी सांगितलं ना तुला, मला खोटं बोलायला नाही. नाही आवडत. माहितीये मला, 1000दा ऐकलंय तुझ्या तोंडून. पण माझ्यासाठी एकदा खोटं नाही बोलणार तू, ह्याच्यावर माझा विश्वासच बसत. सगळे म्हणतात उर्मी हट्टी आहे. पण मग तू आता जे काही वागतेस तो काय शहाणपण आहे का? माझी मामे बहीण आहेस ना, म्हणून अशी वागतेस माझ्याशी. माझी सख्खी बहीण असती ना तर माझ्यासाठी तिने तिच्या तत्वांचा त्याग केला असता. उर्मी, हा, मला ना बाबांच्या पायाला मालिश करायची. आलेचा मला अजूनही असं वाटतं की तू सुद्धा जाऊ नयेस. ऐक ना माझं, लेक्चर नको देऊस. मला इतकंच सांग, तू येणार आहेस की नाही? ठीक आहे, मग मी पण नाही जात. आणि एक काम करते, रूम मध्ये स्वतःला लॉक करते, काहीच खाणार नाही, पाणी सुद्धा पिणार नाही. मग माझं जे व्हायचंय ते होईल. उर्मी काय चाललंय? मेली उर्मी. उर्मी ऐक येते मी. खुश? थँक्यू. हे हाय, गुड मॉर्निंग. आजची मॉर्निंगच काय, अख्खा दिवसच गुड जाणार आहे. एक्सक्यूज मी. सो वीणा, आज मी तुझं गाणं ऐकू शकतो राईट? नाही म्हणजे आज तुला ठसका वगैरे नाही ना लागणार? नाही, आज तू बघच कशी ठसक्यात गाते मी ते. फक्त एक छोटासा प्रॉब्लेम आहे. आज सुद्धा? एवढा मोठा नाही ते. मला ना तुझ्या समोर गायला थोडीशी लाज वाटते. लाज? बरं, मग यावर काय सोल्युशन आहे? सोपं आहे. तू असा वळून उभा राहा आणि डोळे बंद कर. मी वळू? हो. अगं पण प्लीज. ओके ओके, मी वळतो. वळ. येस. डोळे मी ओके. मिटलेस? रिक्षा. वीणा. हा चल बस बस बस. प्रवास. काय करतेस तू? चल. रिक्षा. बस 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 बस, इथेच थांबव.
अगं पण तुझं घर अजून इथून थोडं लांब आहे ना. हो, पण तू माझ्या घरी येण्याची ती वेळ यायची अजून. म्हणजे मला घरी ड्रॉप करायला आलास तर घरी यावं लागणार, घरच्यांना भेटावं लागणार, ती वेळ यायची. ओके बाय. ताई पैसे देत आहे ना? घाई आहे तुला परत जायची? नॉट एक्झॅक्टली. मग आपण अजून थोडा वेळ गप्पा मारत बसलो तर चालेल? चालेल. वीणा, मला सांग, तुझ्या घरी कोण कोण असतं? तुला कोणी भाऊ बहीण काही? मी निघते आता. का? सगळंच एका भेटीत कसं बोलायचं ना. खूप भेटायचंय अजून आपल्याला. कूल. काय? बाय. काय झालं? हात दे ना. उंच आहे. काय ग? काय चालू आहे? काकू, हा मुलगा कोण आहे? आणि तू त्याच्या गाडीमध्ये काय करतेस? मी 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 काहीच नव्हते करत, खरंच. हो का? मग तू काय इथे उगीच उभी आहेस का की गाडीचा रंग कसा आहे ते बघायला? काकू ऐका ना प्लीज. तुम्ही जर समजता ना, तसं काही नाहीये. नाही आई, काहीतरी कांड झालाय. चर्चा तर व्हायलाच पाहिजे ना. अरुंधती काकू आणि साधना, तुम्ही
विरजणासाठी दही, चहासाठी साखर आणि पोह्यासाठी कांदे, यातलं काहीही नाहीये. अहो, आम्ही तुमच्याकडे काही मागायला नाही आलोय, उलट तुमचं अभिनंदनच करायला आलोय. काय? अभिनंदन. अभिनंदन कशाबद्दल? अहो, तुमच्या भाचीने परस्पर जमवलंय असं समजलंय. अहो, काही काय बोलताय तुम्ही? जरा तोंड सांभाळून बोला. ओ, आम्हाला काय सांगताय? आधी तुमच्या वीणाला विचारा, ती आजच त्या मुलाच्या गाडीतून अख्खं संगमनेर हिंडून आलीये. हे बरं आहे वीणाचं, इथे तो सरपंचांचा मुलगा झुरतोय तिच्यासाठी, त्याला तर ती उभंही करत नाही. आणि त्या बाहेरच्या मुलाला त्याला चांगलंच घोळात घेतलंय. काय झालं? रघुनाथराव, अहो काय हे, तुम्ही तर कायम ताठ मानेने सांगायचा, माझी वीणा मी पसंत केलेल्या मुलाशीच लग्न करणार, पण इथे तिने तर स्वतःचा जोडीदार स्वतःच निवडलाय. तुम्ही जरा तोंड सांभाळून बोललात तर बरं होईल. कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं ना, तसं झालंय तुमचं. आणि काय, वेळेचा सदुपयोग कसा करावा हे तुम्हाला अजिबातच ठाऊक नसल्यामुळे तुम्ही ह्या अशा चाड्या करत फिरता सगळीकडे. त्यापेक्षा आपल्या घरामध्ये जरा शांत बसा आणि आपल्या मुलीच्या भविष्याचा विचार करा. माझ्या मुलीच्या बाबतीत अशा अफवा पसरवण्यापेक्षा ते बरं नाही का? अफवा? मी अफवा पसरत नाहीये, जे बघितलं ना तेच सांगितलंय. विचारा तिलाच, फिरत होती की नाही त्याच्या गाडीमधून. दादा मामा, तू लक्ष नको देऊस यांच्याकडे, अजिबात लक्ष नको देऊस. हे या साधनाने पळून जाऊन लग्न केलं ना, म्हणून नको नको ते पसरवतायत वीणाताई बद्दल त्या. ए उर्मे, तू जास्त बोलू नको. मी बोलेन, काय करशील तू? उर्मे, तू यापासून थोडी लांब राहा. आणि मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय, तुमच्या मुलीनं जे केलं ते गावातली प्रत्येक मुलगी करेल या भ्रमात राहू नका. आणि माझी मुलगी तर हे असं कधीच करणार नाही. हा तुमचा गैरसमज आहे. असेल ना, असेल. मग तो आमच्याकडे राहिला, तुम्ही त्याची काळजी करू नका. आणि तुमचं बोलून झालं असेल तर घरी गेलात तरी चालेल. तुमच्या चांगलं सांगायला गेलो, पटतच नाही या लोकांना. वाचलो. काय काम नाहीये? कमी सकाळी ओरडले ते कमी पडले नाही, मी माझं काम करतच होतो आत्या. सॉरी मॅडम, पण आता माझं तुमच्याकडे एक महत्वाचं काम आहे. बोल. तो त्याचं काम करतो, तुझं काम असेल तर बोल, नाही तर जाऊ शकतोस. आपण आतमध्ये बसून बोलूया. इथे आतमध्ये मी इथे आय कॅन रिअली इथे ॲज यू विश. हे एका नवीन बिझनेसचं प्रपोजल आहे, मी बनवलंय, आणि हे त्याचं प्रेझेंटेशन. आय जस्ट वॉन्ट यू टू गो थ्रू इट प्लीज. प्लीज घे. तर प्लीज. काय आहे हे सगळं? काय म्हणजे नवीन बिझनेसचं प्रपोजल आहे, हे त्याचं प्रेझेंटेशन आहे, मी बनवलंय. प्लीज एकदा
आहे तो बिझनेस नीट सांभाळता येत नाहीये आणि एक्सपान्शनच्या गोष्टी करतोस. आज सकाळी तुझ्या चुकीमुळे कितीचं नुकसान झालंय माझं लक्षात आहे ना तुझ्या? यापूर्वी सुद्धा 25 लाख फुंकलेस तू माझे. आता काय 50चं बजेट आहे. नाही, माझं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या. काय या एक्सपान्शनने आपल्याला खूप फायदा होणार आहे आणि हे सगळं म्हणजे हा बिझनेस मी इंडिव्हिज्युअली हँडल करायला पण तयार आहे. आधी तू स्वतःला इंडिव्हिज्युअली हँडल करायला शिक आणि हा बिझनेस आहे ना तो हँडल करायला मी समर्थ आहे. आणि काय ना तू यापुढे जर अशा फालतू आयडियाज माझ्यासमोर घेऊन आलास तर त्या आयडियाज आणि तुझा हा लॅपटॉप कुठे असेल याची कल्पना करू शकतोस तू. कॉफी दे. डोकं दुखतंय माझं. काय झालं? अरे एवढा का चिडलायस? मिहीर, ही आत्या कायम मला घालून पाडून बोलत असते. ऑफिसच्या प्यून समोर इज्जत काढली माझी. मिहीर, अरे बाळा कोणताच पर्याय नाहीये आपल्याकडे. आपल्याकडे नाही, तुमच्याकडे पर्याय नाहीये कारण बाबा कायम लाचारपणे वागत आलेत. पण मी लाचार नाहीये. हे सगळं ना त्या प्रभासमुळे घडतंय. त्याला मोठं करण्याच्या नादात आत्या मला लहान करायला निघाली. पण मी हे खपवून घेणार नाही. प्रभासला आत्याच्या नजरेत इतकं खाली उतरवेन ना की पुन्हा कधीच त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही आत्या. म्हणजे तू नक्की काय करायचं ठरवलंस? कळेल तुला. फक्त उद्याचा दिवस उजाडू दे. हा काय पसारा मांडून बसलीयस? जेवायला चल. पोट भरलंय माझं प्रभासला भेटून. आणि पसारा नाहीये हा, खजिना आहे माझा. ह्यातलाच एक ड्रेस घालून मी उद्या जाणार आहे प्रभासला भेटायला. ही ताई तूच सांग ना, ह्यातला कुठला ड्रेस घातल्यावर प्रभास जास्त इम्प्रेस होईल? उर्मी, काय म्हणते ऐक माझं. मला माहितीये तू काय म्हणणार आहेस ते. पण ताई तुला सुद्धा माहितीये ना, मला एखादी गोष्ट आवडली की ती मी मिळवतेच. नकार ऐकायची सवय नाहीये मला. आणि मी काय म्हणते, तू सुद्धा ना स्वतःसाठी एखादा छान ड्रेस चूज कर. उद्या येणारच ना तू माझ्या बरोबर. माझी गबाळी बिबाळी दिसू नकोस हा, छान दिस. उर्मी, मी नाही येणार आहे तुझ्यासोबत आणि तू सुद्धा जाऊ नयेस असं मला वाटतं. जेवायला चल. बघते मी कशी येत नाहीस ते. मालकीनबाई, नाश्ता तयार आहे. आत्तू 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 गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय कशी झाली संगमनेरची ट्रिप? फॅन्टॅस्टिक. गुड. काय आणलंस तिथून? आवाज. काय म्हणालास? तू तसं नाही, म्हणजे आय मेंट टू से. चल ब्रेकफास्ट करून घे. हा. बाबा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुला आज स्टुडिओमध्ये भेटायचंय त्या विचाराने रात्रभर झोप नाही लागली. प्रभास. येस आत्तू.
गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काकू. आजोबा हाय. गुड हे हाय. मिकी कुठे आहे? ती अजून डोळ्यात पडली असेल. उर्मी, मला जरा बोलायचं तुझ्याशी. तुम्ही थांबाव जरा. महत्वाचं आहे. अहो तुमचं उर्मीकडे काम आहे आणि ते सुद्धा महत्वाचं. अहो काय म्हणताय काय? म्हणजे या घरात दादा आणि वीणा सोडून सुद्धा माणसं राहतात हे माहितीये तुम्हाला? आणि त्या ऐकू बोलू शकतात हेही माहितीये तुम्हाला? आश्चर्यच आहे नाही? मम्मी कमाल आहे. बाबांना किती पटकन गप्प केलंस. हे बघ माझं राहू दे, तू तुझं सांग. कुठे भेटला तुला तो? स्वप्नात तर रोजच भेटायचा, पण त्या दिवशी प्रत्यक्षात भेटला ग. राजकुमार तो राजकुमार. उर्मी तू प्रेमाच्या भानगडीत पडू नकोस. का? मी सांगते म्हणून. मम्मा प्रभास खूप हँडसम आहे, खूपच. आणि मी बेट लावून सांगते तुला, श्रीमंत सुद्धा आहे. सगळे लाड पुरवेल ग माझे. उर्मी अगं ह्या सगळ्यासाठी तू अजून लहान आहेस ग बाळा. मम्मा ठरव तू काय ते. कधी कधी म्हणतेस वीणाताईच्या आधी तुझं लग्न झालं पाहिजे, कधी कधी म्हणतेस लहान आहे. ठरव नक्की काय म्हणायचंय ते. मग मी सुद्धा येते त्याला भेटायला. नाही नको. नाही म्हणजे तुला डायरेक्ट लग्नाची बोलणी करायला घेऊन जाईन ना मी. मी सध्या